नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत 21 पैकी 17 जागा ताब्यात घेत माजी मंत्री सुरेश वरपुडकर आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पॅनलनं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. विरोधी गटाला केवळ 4 जागा मिळाल्या. त्यातही अत्यंत अटीतटीच्या लढतीमध्ये शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमदार सईद खान यांचा अवघ्या 3 मतांनी विजय झाला. त्यांनी माजी संचालक विजय जामकर यांचा पराभव केला. जिल्हा बँकेच्या 21 पैकी 13 जागा बिनविरोध ठरल्या होत्या. त्यानंतर 8 जागांसाठी रविवार दिनांक 19 जुलै रोजी झालेल्या मतदानाची मोजणी सोमवारी महापालिकेच्या कल्याण मंडप सभागृहात झाली. यात आमदार सईद खान, आमदार चंद्रकांत नवघरे या दोघांसह सौ राजमती मुटकुळे, आकाश चौकट, नंदकुमार डाकोरे, अभय सावंत, श्रीमती शोभा बोबडे, दत्तात्रय मायंदळे हे 8 उमेदवार विजयी झाले. प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा, सहकारी संस्था गटातील पूर्णा मतदारसंघातून नंदकुमार डाकोरे हे विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी तुळशीराम बोबडे हे कप बशी या चिन्हावर उभे होते, ते पराभूत झाले. मानवत मतदारसंघातून बँकेचे माजी उपाध्यक्ष पंडितराव चौकट यांचे चिरंजीव आकाश चौकट हे विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी अमोल कदम हे पराभूत झाले. हिंगोली मतदारसंघातून आमदार तानाजी मुटकुळे यांच्या सून सौ राजमती मुटकुळे या विजयी झाल्या. रमेश शिंदे आणि गुलाबराव सरकटे हे दोघे पराभूत झाले. वसमत मतदारसंघातून तुषार जाधव हे अंगठी आणि आमदार चंद्रकांत नवघरे हे कपबशी या निवडणूक चिन्हावर निवडणूक रिंगणात होते. येथून आमदार नवघरे हे विजयी झाले. कळमनुरी मतदारसंघातून अभय सावंत हे विजयी झाले. इतर शेती संस्था गटातून आमदार सईद खान, प्रीती जाधव, विजय जामकर, विजय कुमार मोरे आणि सय्यद हरसान हुसेनी हे रिंगणात होते. या गटात अपेक्षेप्रमाणे आमदार सईद खान आणि जामकर यांच्यात तुल्यबळ लढत झाली. या लढतीत आमदार सईद खान हे अल्पशा म्हणजे 3 मतांच्या फरकानं विजयी झाले. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून प्रशास ठाकूर, शोभा बोबडे, तुकाराम रुमाले, यशवंतराव वाटोड, अतुल सरोदे आणि संजय सारणीकर हे रिंगणात होते. बहुरंगी लढतीत श्रीमती बोबडे या विक्रमी मताने विजयी झाल्या. विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून अभय कुंडगीर, स्वराजसिंह परिहार, सुनंदा फलके, दत्तात्रय मांदळे आणि बळीराम सोरेकर हे रिंगणात होते. मात्र बँकेचे विद्यमान संचालक दत्तात्रय मायंदळे हे विजयी झाले. सर्व विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. संत परंपरेचे जतन करत आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी 48.55 कोटी, अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधी स्थळासाठी 25 कोटी आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील चक्रधर स्वामी मंदिर परिसरासाठी 41.75 कोटी या 3 तीर्थक्षेत्राच्या सुधारित विकास आराखड्याला एकूण 115 कोटीच्या विकास कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. या बैठकीमध्ये राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार चरणसिंग ठाकूर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची उपस्थिती होती. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी 48.55 कोटीचा विकास आराखड्यामध्ये संत जनाबाई जन्मस्थळ परिसरात सांस्कृतिक सभागृह, गोदावरी घाट विकास, दर्शन मंडप, उद्यान आणि सुशोभीकरण, मंदिर ते घाट सिमेंट कॉन्क्रीट रस्ता, गोरक्षण इमारत, संरक्षण भिंत, जलनिस्सारण व्यवस्था, लँडस्केपिंग आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे. या आराखड्यामुळे वारकरी भाविक आणि पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असून गंगाखेड हे संत जनाबाईच्या आध्यात्मिक वारसाचं महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होणार आहे.
दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत नीट यूजी परीक्षा पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकाराची न्यायालयीन देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, तसेच आंदोलकावरील दडपशाही तात्काळ थांबविण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सोमवार दिनांक 20 जुलै रोजी परभणीतील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. आंदोलनादरम्यान राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आलं. नीट यूजी 2026 परीक्षा रद्द होण्यास कारणीभूत ठरलेल्या आणि पेपर फुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींचा निषेध यावेळी नोंदवण्यात आला. वारंवार घडणाऱ्या पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी माजी खासदार फौजिया खान, आमदार डॉक्टर राहुल पाटील, रवी सोनकांबळे, विविध कोचिंग क्लासेस संघटनेचे विद्यार्थी, महापौर सय्यद इक्बाल यांच्यासह सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कृती विभाग नांदेडचे उपविभागीय अधिकारी जाधव, पोलीस निरीक्षक गणेश खारगे, दिगंबर कोपरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पिराजी निळे, काशीनाथ कोंडीर, दीपक मगर या सर्वांनी परभणी शहरातील शारदा विद्यालय, जिंतूर रोड या ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी सुमारे 300 विद्यार्थी तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. जनजागृतीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम, त्याचप्रमाणे NDPS ॲक्ट 1985 नुसार कायद्यामधील तरतुदींची शिक्षा याविषयी, तसेच व्यसनी व्यक्तीस व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल करून घ्यावयाचे उपचार, भारत सरकारच्या नशामुक्त अभियान आणि त्याच्या प्रकाराबद्दल माहिती यावेळी देण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीनं परभणी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचं आयोजन 22 जुलै 2026 रोजी अश्वमेध क्रीडा मैदानजवळ दीक्षांत समारंभ सभागृह, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आला आहे. आरक्षण जाती वर्गीकरण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवी झेंडी दाखवली आहे. त्यामुळे चिडलेल्या काही समाजकंटकांनी आरक्षण वर्गीकरण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते गणपत भिसे यांच्या निवासस्थानावर दिनांक 20 जुलै रोजी रात्री 12:30च्या सुमारास भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. यापूर्वी देखील याच विषयावरून त्यांच्या घरावर 4 मार्च 2023 रोजी हल्ला करण्यात आला होता. आज त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली. या संदर्भात नवा मोंढा पोलीस स्थानक या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आज आरक्षण वर्गीकरण चळवळीतील कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन झालेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.